नमस्कार. आज बघूयात खुसखुशीत लसूण खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते. त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतली आहे. त्यामध्ये पाव कप लसूण घालून घेतला आहे. इथे मी लसूण न सोलताच घेतला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सोलूनही घेऊ शकता. सालासहित लसूण घेतला की चटणी मोकळी होते, चिकटपणा येत नाही चटणीला. लसूण हलकासा भाजला की त्यामध्ये 1 कप खोबरं घालून घेतलं आहे. इथे मी खोबरं किसून घेतलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तुकडेही घेऊ शकता खोबऱ्याचे. खोबऱ्याचा रंग हलकासा बदलला की त्यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ घालून घेतलेत आणि अर्धा चमचा जिरं घालून घेते. सर्व मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण व्यवस्थित भाजलं की त्यामध्ये आता काही मसाले घालून घ्यायचे. अर्धा चमचा हळद घातली आणि 1.5 चमचा लाल मिरची पावडर घातली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. आता सर्व मिश्रण अर्धा 1 मिनिट भाजून घ्यायचे. पुन्हा अर्धा 1 मिनिट मी भाजून घेतलं आहे मिश्रण आणि पूर्ण मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता मिश्रण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे व आपल्याला तर आता चालू बंद असा करून बारीक करून घ्यायचे. आपल्याला जाडसर ठेवायची चटणी, एकदम पूड बनवायची नाही आहे. त्यामुळे मिक्सर चालू बंद करून आपण बारीक करून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता चटणी किती मोकळी झाली आहे. इथे आपण सालासहित लसूण वापरला होता त्यामुळे चटणी मोकळी झाली आहे. मी चटणीसाठी फक्त खोबरं वापरलं आहे आणि लसूण. तुम्ही या ठिकाणी खोबरं अर्धं आणि शेंगदाणे अर्धे असंही प्रमाण घेऊन तुम्ही करू शकता. तेल किंवा पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. ही चटणी तुम्ही महिनाभर स्टोअर करू शकता. एखाद्या काचेच्या डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये ठेवून महिनाभर स्टोअर करू शकता. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. धन्यवाद.